नमस्कार मित्रांनो, चला आज आपण बघणार आहे भाग 2 आणि तुम्हाला माहिती आहे की ऑर्डर अँड रँकिंग आपण बँकिंग लेवलचं बघतोय आणि बँकचं सेशन मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये सुरू केलेलं आहे. तर जास्त वेळ न घेता डायरेक्टली आपण सुरू करू. ठीक आहे, चला पहिल्या पार्टमध्ये आपण काय काय पाहिलं होतं की आपण टोटल किती पर्सन आहे त्या रो मध्ये ते फाइंड करायला शिकलो. त्यानंतर 1% आपण काढायला शिकलो, राईट एंड लेफ्ट एंड काढायला शिकलो. त्यानंतर टॉप बॉटम काढायला शिकलो. 2% पण आपण शिकून घेतलेलं आहे. आज आपण बघणार आहे की जर सर 3% आले तर काय करणार, 3% आले तर काय करू शकतो. आज आपण तेच बघणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की इंटरचेंजचा केस कसा असू शकतो, बिटवीनचा केस काय आहे ते पण आज आपण बघणार आहे. सो टेन्शन घ्यायचं नाही, आराम से चलते मेरे दोस्त. तर बघा आता पहिला प्रश्न काय दिसतं की इन अ क्लास ऑफ चिल्ड्रन रवीज रँक इज 29 फ्रॉम द टॉप. रवीचा जो रँक आहे तो काय आहे रे, तो टॉपला आहे. पण कुठून? 29. रवीचा जो रँक आहे तो 29वा नंबर आहे, 29th नंबर आहे. ठीक आहे, कितवा नंबर आहे तो? 29वा नंबर आहे. ठीक आहे, अरे कोणाचा रँक आहे हा? रवीचा रँक आहे. रवीचा काय रँक आहे? 29वा नंबर आहे. ठीक आहे, कुठून? टॉप वरून. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? रवीज रँक 29 फ्रॉम द टॉप. पुढे बघा, सुमित इज 17 फ्रॉम द बॉटम. सुमित इज 17 फ्रॉम द बॉटम. आता 3%चं बघतोय ना आपण, 3%चं बघतोय. मग डायरेक्टली याच्या शेजारी लिहू नका, कारण की त्यांनी असं नाही म्हटलं की सुमित जो आहे तो काय रवीच्या बिलो, बॉटम, अबाव असं काही म्हटलेलं नाहीये त्यांनी. त्यामुळे सुमितचा जो पोझिशन आपण कुठे लिहिणार? खाली लिहून घेऊ. ठीक आहे, आपल्याला समजेल म्हणून आपण काय करतो, खाली लिहितोय. सुमितची पोझिशन काय आहे? अरे सुमितची पोझिशन काय आहे? 17th फ्रॉम द बॉटम, म्हणजे 17व्या स्थानावर आहे. पण तो कुठून रे? बॉटम, खालून. ठीक आहे, 17th आहे तो कुठून रे? पण बॉटम वरून. कळलं इथपर्यंत? ओके, नो इश्यू. पुढे बघा, आता पुढचं काय विचारलेलं आहे, पुढे काय सांगितलं त्यांनी? पुढे आता काय सांगितलेलं आहे? व्हेरी नाईस. इफ कुणाल इज 7 रँक बिलो रवी. कुणाल काय आहे? 7 रँक आहे, पण कुठे? बिलो, कोणाच्या? रवीच्या. म्हणजे आपण ते इथं लिहिणार. ठीक आहे, कुणाल. आता इन्फॉर्मेशन कोणाबद्दल आहे? थर्ड पर्सन बद्दल, कुणाल बद्दल. कळत पर्यंत? कुणाल इज 7 रँक बिलो रवी. 7 रँक काय आहे? तो बिलो आहे. कोणाच्या? रवीच्या. सिंपल आहे, कळलं? बड़े आराम से चलते भाई, प्रोफेशनली एकदम आराम से धीरे 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 चल रहे. टेंशन नाही लेना मेरे भाई. पुढे बघा आता काय म्हटलंय, पुढे काय म्हटलंय? अँड हा शब्द हा फर्स्ट पर्सन साठी दाखवतात, लक्षात ठेवा. अँड हा शब्द फर्स्ट पर्सन साठी दाखवतात आणि हू असेल तर सेकंड पर्सन. कसं ओळखायचं सगळं सांगेल, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, अँड 4 रँक्स अबाव सुमित. 4 रँक अबाव सुमित. कोण? कुणाल. कुणाल हा काय होता? 7 रँक बिलो होता रवीच्या. आता काय आहे? किती रँक बिलो आहे? अबाव आहे. 4 रँक अबाव आहे, सुमितच्या अबाव आहे. काय आहे? सुमितच्या 4 रँक काय आहे? तो अबाव आहे. 4 रँक काय आहे? तो अबाव आहे. अबाव म्हणजे वर आहे, बरोबर आहे. कळलं इथपर्यंत? आता विचारलं काय की देन हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास. व्हेरी सिम्पल, बरोबर आहे ना. मग आता काय करायचं? काय नाही. आता टॉप आणि बिलो आहे. अच्छा सर, टॉप म्हणजे सर वरती, बिलो म्हणजे खाली, म्हणजे टोटल आता सिंपल आहे, प्लस करा. तुम्हाला माहिती ना, फर्स्ट लेक्चर मध्ये आपण तेच बघितलेलं आहे. टॉप म्हणजे वर, बिलो म्हणजे खाली. टॉप म्हणजे वर, बिलो म्हणजे खाली. सिंपल काम हो गया हमारा. बरं, मग आता यांची ऍडिशन झाल्यावर किती येतं रे? 29 आणि 7 किती होतात? तर 36 येतात. 36 येतात. काय येतात? 36 येतात. बरोबर आहे ना, 36 येते. बरोबर आहे. तर ही कुणालची आता कुठली पोझिशन भेटलेली आपल्याला? कुणालची ही जी पोझिशन आहे ही कुठली पोझिशन भेटली? टॉपची पोझिशन भेटली. बरोबर आहे. इथपर्यंत 36 नंबर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा, पुढे काय म्हटलंय? सुमित बॉटम आहे, 17 नंबर आणि 4 अबाव आहे. कोण? कुणाल. त्याच्या. इथपर्यंत सोपं आहे. यस, काही प्रॉब्लेम नाही. आता सर बॉटम म्हणजे खाली, अबाव म्हणजे वरती, बॉटम म्हणजे खाली, अबाव म्हणजे वरती. मग एकदम सोपं काम करायचं. अच्छा सर, बॉटम वरती आहे, बॉटम खाली आहे, अबाव म्हणजे वरती आहे, बॉटम खाली. बघा मी काय करतोय हे तुम्हाला, मी लिंक कसा लावायचं हे तुम्हाला शिकवतोय. सर अच्छा काय बॉटम खाली आहे का सर? अच्छा बॉटम म्हणजे तर खाली आहे. ओके, मग काय नाही. अच्छा अबाव वरती, मग काय नाही, सोपं आहे. मग काय करणार? प्लस करणार.
सिंपल काम. 17 आणि 4 मग आता ऍडिशन होणार. 17 आणि 4 किती होतात? 21 होतात. 21 होतात. 21 होतात. अच्छा 21 ही काय आहे? बॉटमची सेकंड पोझिशन भेटलेली आपल्याला. बरोबर आहे. येस कळलं. बस सिंपल. मग आता काय करणार? अरे बडा ही आसान काम आहे. विचारलं काय की टोटल हाऊ मेनी पर्सन्स आर देअर इन द क्लास किंवा हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास. असे किती विद्यार्थी आहे? यू नो व्हेरी वेल टोटलचा फॉर्म्युला. टोटलचा फॉर्म्युला काय माहिती ना तुम्हाला? टोटलचा फॉर्म्युला काय? अरे टोटलचा फॉर्म्युला काय? टोटलचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे ना? टॉप प्लस बॉटम -1 हा काय आहे? अरे आपला टोटलचा फॉर्म्युला आहे. हा आपला काय आहे? टोटलचा फॉर्म्युला आहे. कळलं? आता टॉप प्लस बॉटम, टॉप आहे बॉटम भेटलेलं आहे. कळलं इथपर्यंत? 6 आणि 1 7 होतात. 3 आणि 2 5 होतात. 57. 57 असू शकतं का? 57 असू शकतं का? नाही. -1 करावं लागेल ना. -1 आपला फॉर्म्युला आहे. -1 केलं तर काय येतं? 56. आलं उत्तर तुमचं काय? 56. कळलं? व्हेरी नाइस. व्हेरी सिंपल आहे. कळतंय? समझ में आया मेरे दोस्त? बड़े आसान तरीका था. फक्त तुम्ही किती लक्ष देताय, प्रश्न किती समजून घेताय त्यावर डिपेंड करतं. चला बघा बरं पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा. एक एक प्रश्न, एक एक पॅटर्न जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करा की नेमकं प्रश्न म्हणतो काय आपल्याला. प्रश्न एक लक्षात ठेवा, प्रश्न हे आपल्याशी बोलत असतात. प्रश्न हे आपल्याशी बोलत असतात. तुमच्या आयुष्यात मित्र नसले काही प्रॉब्लेम नाही, प्रश्न आहे बोलायला. तुमच्याकडे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही काही प्रॉब्लेम नाही, प्रश्न आहे बोलायला. तुमच्याकडे तुमची फॅमिली जवळ नाहीये, तुम्ही लांब कुठेतरी रूममध्ये राहता काही प्रॉब्लेम नाही, प्रश्न आहे ना बोलायला. प्रश्नांसोबत डील करायला शिका तुम्ही. प्रश्न जे आहे हे आपले मित्र झाले पाहिजे. मित्रांसारखं त्यांच्या सोबत वागा. म्हणजे आता तुम्ही म्हणणार नाही सर आम्ही मित्रांसोबत शिव्या वगैरे देतो. अरे मला पण शिव्या द्या ना, तुम्ही शिव्या देऊ शकता. शिव्या म्हणजे काय? फॉर्म्युला. शिव्या म्हणजे काय? फॉर्म्युला. सिंपल. तुम्हाला माहिती ना हा शिव्याचा फॉर्म्युला जेव्हा आपण वापरतो तेव्हा समोर तो ते चिडचिड करतो, नाहीतर शांत होतो, नाहीतर मॅटर काय होतो? सॉल्व्ह होतो. तसंच याला जो फॉर्म्युला दिला, याला जर शिव्या दिला तर याचाही मॅटर सॉल्व्ह होतो. कळलं? बडा आसान तरीका है मेरे दोस्त. आ जाओ बघा. इन अ क्लास ऑफ चिल्ड्रन अजय, आपला अजय जो आहे तो 34व्या नंबरला आहे टॉप वरून. अजय हे 3% केस चालू आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग अजयला घेऊन टाकला आपण. अजय जो आहे तो काय रे 34th नंबरला आहे. कुठून पण टॉप वरून. कळलं इथपर्यंत? व्हेरी नाईस. पुढे काय म्हटलंय? सुमन इज 17th फ्रॉम द बॉटम. सुमन इज 17th फ्रॉम द बॉटम. सुमन ही काय आहे? 17 आहे, पण कुठून? बॉटम वरून. सुमन बद्दल जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे वो इधर लिख लो मेरे दोस्त. सुमन जी आहे ती 17 आहे बॉटम वरून. ठीक आहे. ठीक आहे. तुमचा मेसेज आला होता की स्क्रीनचा कलर चेंज करा. भाई कलर चेंज कर दिया, अभी पढ़ाई करो. ठीक आहे. सुमन काय आहे? 17 आहे, पण कुठून रे? बॉटम, खालून. पुढे बघा. पुढे काय म्हटलंय? इफ मोहित, आता हा थर्ड पर्सन आला. इफ मोहित इज 9 रँक अबाव अजय. जो मोहित आहे तो 9 रँक काय आहे? अबाव आहे. कोणाच्या? अजयच्या. कोणाच्या? अजय देवगणच्या. कळलं? अजय कळलं इथपर्यंत? अजयच्या. तर 9 रँक कोण रे? मोहित. पहिले मोहितचं नाव लिहून घ्या, तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. अच्छा तुम्ही याला अशा पद्धतीनेही सॉल्व्ह करू शकता या रँकिंगने, पण मी हा भंगार मेथड शिकवत नाही. भंगार मेथड नाही म्हणता येणार त्याला, ऍक्च्युली आहे बेस्ट आहे पण टाइम टेकन आहे, म्हणून मी हे थोडंसं कॅल्क्युलेशन वाईज जातो आणि थोडंसं सोपं जातं आणि डेली लाईफमध्ये हे तुम्हाला पण इझी जाईल. बघा आता मोहित काय आहे? 9 रँक अबाव आहे. 9 रँक काय आहे? अबाव आहे. मोहित काय आहे? 9 रँक अबाव आहे. पुढे बघा. कोणाच्या? अजयच्या. कळलं इथपर्यंत? येस सर. आता सर टॉप म्हणजे वर, अबाव म्हणजे पुढे किंवा वर असे म्हणू शकतो, म्हणजे सर मायनस होऊ शकतं. सोपं का? व्हेरी सिंपल. पुढे आता मी असे अजून काही लिहित नाही, इथे इक्वल करून ठेवतो. पुढची हे बघून घेऊ आधी. पुढे काय इन्फॉर्मेशन आहे? अँड 5 रँक्स अबाव सुमन. 5 रँक्स अबाव सुमन. कोण? मोहित. मोहित काय आहे? 9 रँक अबाव आहे. कोणाच्या? अजयच्या. आणि 5 रँक अबाव आहे कोणाच्या? सुमनच्या. म्हणजे सुमनच्या पण काय आहे? तो 5 रँकनी काय आहे? अबाव आहे. 5 रँकनी काय आहे? अबाव आहे. 5 रँकनी काय आहे? अबाव आहे. म्हणजे इथं पण मायनसच होणार. नाही
नाही, इथं प्लस होणार, इथं काय होणार, प्लस होणार, कारण की इथे बॉटम आहे, इथे काय आहे, बॉटम आहे. बॉटम म्हणजे खाली, अबाव म्हणजे वर, बॉटम म्हणजे खाली, अबाव म्हणजे वर. बडाही आसान तरीका आहे यार. फक्त डोकं आपण काय लावतोय, आपलं डोकं काय म्हणतं ते ते सगळं सोपं काम आहे, बरोबर आहे ना. कळलं. आता टॉप आणि अबाव, टॉप अबाव, टॉप अबाव, वजा वजा, सेम सेम, बॉटम अबाव, बॉटम अबाव, बॉटम अबाव, अपोजिट प्लस, अपोजिट प्लस. बघा हे काय करतोय, तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून. बॉटम आहे, बॉटम बॉटम आणि अबाव प्लस झालं, सिंपल आहे. 34. आता बघा टॉप अबाव वजा, ठीक आहे, टॉप अबाव म्हणजे काय येणार, वजा. मग आता काय करणार, 34 मधून 9 वजा करावं लागेल. अच्छा, 34 मधून 9 गेले तर काय येतात, अरे 25 आले. 25 काय रे, पण टॉप येणार. 25 काय येणार, टॉपची व्हॅल्यू येते, कारण की आपल्याला फर्स्ट पोझिशन असते, ही सेकंड पोझिशन मिळते. आठवतं का फॉर्म्युला, कळलं. आता पण ही पोझिशन कोणाची मिळाली रे, ही मोहितची मिळाली, मोहित्या, आपला जो मोहिते आहे त्याची पोझिशन मिळाली. व्हेरी सिंपल आहे, कळलं इथपर्यंत. अच्छा, पुढे आता 17 आणि 5 आहे, 17 आणि 5 आहे. मग 17 आणि 5 किती असू शकता, अरे सिंपल आहे, लगेच फास्टमध्ये कॅल्क्युलेशन करायचं. 22 होतात, काय होतात, 22 होतात. पण 22 काय असेल, बॉटम असेल, काय असेल, बॉटम असेल. सिंपल आहे, कळलं इथपर्यंत. व्हेरी नाईस. पुढे आता काय म्हटलंय की देन हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास. आता मला सांगा, हे तुम्हाला नाही होऊ शकत, नाही होऊ शकत, टोटल काढायचं आहे. अरे टोटल काढायचं, टॉप प्लस बॉटम आहे. आता टॉप आणि बॉटम टोटल काढण्यासाठी टॉप प्लस बॉटम करा. टॉप प्लस बॉटम केलं तर काय येतं, काय येणार आहे, तुमचं उत्तर काय येणार, 47. पण वजा 1 करावं लागेल. आता फॉर्म्युला सतत सतत सांगायची गरज आहे का, सांगून देतो नाही, परत म्हणेल सर काय तुम्ही सांगतच नाही. हा, टॉप प्लस बॉटम -1 हा टोटलचा फॉर्म्युला आहे. टी म्हणजे टोटल, हा टी म्हणजे टोटल, इथं टी म्हणजे टॉप. ठीक आहे, आता किती येतं उत्तर तुमचं, 46 आहे का ऑप्शन मध्ये, नाही म्हणजे काय, नन ऑफ दिस, नन ऑफ दिस, नन ऑफ दिस, नन ऑफ दिस. खत्म कहाणी मेरे दोस्त, समझ में आया, बडा आसान तरीका था. कळलं. 46 आहे का, नाही. मग 46 उत्तर येते आपलं, नाहीये आपल्या ऑप्शन मध्ये, नाही म्हणजे काय येणार, नन ऑफ दिस. व्हेरी सिंपल, कळत आहे. फक्त काय करायचं, थर्ड पर्सन बद्दल काय सांगितलंय, फर्स्ट आणि सेकंड काय सांगितलंय, त्यांचं फक्त कॅल्क्युलेशन घ्यायचं. त्यांचं फक्त काय घ्यायचं, कॅल्क्युलेशन घ्यायचं. जे भेटते, जे दिसते, जे विचारलंय तेवढंच बघायचं, बाकी कुठलाही विचार करायचा नाही. कळलं. चलो मेरे दोस्त, बघा पुढचा प्रश्न, व्हेरी इम्पॉर्टंट आणि व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बघा आता हा, बघा काय लॉजिक लागू शकतं बरं तुमचं, बघा बरं. क्या कर सकते हैं हम, अब क्या ही कर सकते हैं, बघा बरं. हा, तुम्ही पॉज करून सॉल्व करा, मी लगेच सॉल्व करतो, ठीक आहे. बघा, इन अ रो ऑफ गर्ल्स फेसिंग नॉर्थ. आता ये चीज जो है ना, हमें गुमराह करने के लिए दी जाती है. याचा याच्याशी काही संबंध नाही असंही आपल्याला म्हणता येईल. अरे ती व्यक्ती कुठेही बसलेली असेल यार, कुठेही बसलेली असेल, आपल्याला फक्त टॉप, लेफ्ट, राईट, अबाव, बिहाइंड काय भेटलेलं असेल ते आपल्याला आता माहिती काय करायचं, त्याच्यासोबत डील कसं करायचंय हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आता बघा, रिंकी इज 10th ऑफ द लेफ्ट ऑफ पिंकी. ठीक आहे, कोण रे, रिंकी जी आहे ती 10व्या नंबरला आहे. कोणाच्या लेफ्टला, पिंकीच्या. कळलं, कोणाच्या, पिंकीच्या. कोणाच्या, पिंकीच्या. आणि पिंकी जी काय, आणि जी पिंकी आहे ती 21व्या नंबरला आहे, राईट एंड पासून. कळलं, म्हणजे बघा रिंकी काय आहे, ती 10th ऑफ द लेफ्ट आहे. लेफ्ट ऑफ कोण, पिंकी. कोण, पिंकी. कळलं, कळलं, कळलं इथपर्यंत. आणि 21st फ्रॉम द राईट एंड, 21st फ्रॉम द राईट एंड, पिंकी 21st फ्रॉम द राईट एंड. म्हणजे काय रे, पिंकी बद्दल पण इन्फॉर्मेशन आहे आणि रिंकी बद्दल सुद्धा आहे. ठीक आहे, म्हणजे पहिले पिंकीचं लिहून घेऊया. पिंकी, पिंकी काय रे, 21st, 21व्याला आहे, पण कुठे, 21व्या नंबरला आहे ती, पण काय, राईटला बसलेली. कुठे आहे ती, राईटला बसलेली. अच्छा सर, मग राईटला बसलेली, ओके. मग आता, मग सर कौन, रिंकी. मग रिंकी को इधर लिखो मेरे दोस्त, रिंकी को क्या करो, रिंकी को क्या करो, इधर लिख लो. ठीक है, तो रिंकी को यहाँ पे मैंने लिख लिया. तो अब क्या करेंगे सर, कुछ नहीं सर, 10 लेफ्ट बोला है तो 10 का 10 लेफ्ट ले लो. सिंपल, इथपर्यंत क्लिअर आहे. चलो पुढे बघा, इफ मिंकी. आता थर्ड पर्सन आहे, 3 तिघाडा काम बिघाडा. बघा,
इफ मिंकी हु इज 17 फ्रॉम द लेफ्ट हँड, हु हा शब्द हिच्यासाठी आहे. कळलं कळलं. इफ मिंकी हु इज 17 फ्रॉम द लेफ्ट एंड, मिंकी जी आहे ती 17व्या नंबरला आहे. मिंकी जी आहे ती 17व्या नंबरला आहे. तर मिंकी बद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ते आपण इथं लिहून घेऊ. ठीक आहे, प्रश्न थोडासा वेगळा वाटतो पण आहे नाही. ठीक आहे, पण या प्रश्नाला कसं डील करायचं तेच आता मी तुम्हाला सांगतोय. मिंकी जी आहे ती 17व्याला आहे, 17व्या स्थानावर आहे, पण लेफ्ट एंड पासून. ठीक आहे, कुठून आहे? लेफ्ट एंड पासून येते. लेफ्ट एंड पासून. लेफ्ट एंड, एंड लिहा नका लिहू, डझंट मॅटर. एल फक्त, पण एल जे आहे, एल किंवा लेफ्ट हा शब्द लिहिणं फार इम्पॉर्टंट आहे, नाहीतर आपल्याला कळणार नाही आपण काय सॉल्व्ह करतोय. राईट, किर, एंड, टॉप, बॉटम या सगळ्या गोष्टी आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. एनिवे, पुढे बघा आता काय सांगितलेलं आहे, काय म्हटलेलं आहे आता पुढे काय म्हटलेलं आहे. हु इज 17 फ्रॉम द लेफ्ट हँड आणि काय म्हटलंय, अँड, इथे अँड शब्द राहून गेलेला आहे. अँड इज 4 टू द राईट ऑफ रिंकी, इज 4 टू द राईट ऑफ रिंकी. अरे रिंकीच्या 4th राईटला सुद्धा आहे. कोण? ही मिंकी. कोण? ही मिंकी. मग सर आता कसं सॉल्व्ह करायचं? कसं सॉल्व्ह करायचं? अरे व्हेरी सिम्पल. काय करायचं बघा, आता पहिले यांना ऍड करा. पहिले यांना काय करा? ऍड करा. अच्छा, मग सर ऍड केल्यावर काय? काय नाही, तुम्हाला माहिती लेफ्ट राईट का आता प्लस होतात. 21 आणि 10 31 होतात. 31 ही राईटची पोझिशन मिळाली. 31 ही सर राईटची पोझिशन मिळाली. मग सर आता अच्छा ही पोझिशन कोणाची होती रे? सेकंडची. कळलं? सेकंड पर्सन बद्दल म्हणजे रिंकीची पोझिशन भेटली आपल्याला. कळलं 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 इथपर्यंत समझ में आया? यस सर, अब कोई हमें दिक्कत नहीं है, अब आराम से कर रहे. ओके, बर. आता जी मिंकी आहे ही मिंकी काय रे? ही मिंकी काय आहे? 4 टू द राईट ऑफ रिंकी. 4 टू द राईट ऑफ रिंकी. कोण? मिंकी. मिंकी ना. मिंकी काय आहे? ही मिंकी काय आहे? मिंकी 4 राईट आहे. कोणाच्या? 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 अरे रिंकीच्या. मग इथं 4 राईट लिहून घेतलं. ओके सर, 31 राईट राईट. अच्छा, वजा सेमचे सर, वजा करा. केलं. 21 मधून, अरे सॉरी 31 मधून 4 गेले किती होतात? आता राईट राईट म्हणजे काय रे? वजा आहे ना. अरे राईट राईट म्हणजे काय? सो सिंपल काम आहे ना भाई. किती वजा करायचंय म्हणजे आपल्याला काय मिळतं आता? 27 मिळत आहे. कळलं? काय मिळतं? 27. पण राईट एंडची पोझिशन मिळाली. कोणाची रे? अरे मिंकीची. कोणाची मिळाली आता? ही कन्फर्म आता कोणाची भेटली? मिंकीची. बघा कसं खेळावं लागतंय आपल्याला. इधर से उधर, उधर से इधर, याच्यामध्ये दिसतंय आपल्याला. ओके, कळलं कळलं. इथून इथपर्यंत आलो आपण. ओके सर, मग आता काय? आता काहीच नाही. ही मिंकीची पोझिशन भेटली राईटची. बरोबर आहे ना. इथं मिंकीची पोझिशन गिवन आहे 17वा लेफ्ट हँड. आता मग काय? इथं राईट हँड लिहून घ्या. राईट काय रे? 27 का? 27 काय आहे? राईट आहे. सर लेफ्ट आणि राईट प्लस करणार. ठीक आहे, पण पुढे विचारलं काय? हाऊ मेनी गर्ल्स देअर आर इन द रो. त्या रो मध्ये असे किती गर्ल्स आहे? उसमें ऐसे कितनी छोरियां है? समझ में आ रहा है तुम्हें? ऐसी कितनी लड़कियां है उस रो में? तो रो में क्या है भैया? टोटल विचार लेने सर. अरे सर टोटल विचार लेने सर, बड़ा ही आसान काम है यार. आता काय करा? काय करणार? लेफ्ट आणि राईट प्लस करणार आणि मायनस काय करणार? 1 करणार. मायनस काय करणार? 1 करणार. व्हेरी सिंपल. 17 आणि 27 किती होतात? तर 44 होतात. 17 आणि 27 किती होतात? व्हेरी गुड. 44 वजा 1 आणि उत्तर आलं काय? 43. क्या ऑप्शन में 43 है? हाँ भाई है, ऑप्शन ए. हा थोडासा वेळ असं वाटत असेल की खूप असा लेंथी प्रोसेस आहे. नाही, एकदा का तुम्हाला हे जमायला लागलं, तुम्हाला प्रश्नांशी डील करता यायला लागलं, भाई बता रहा हूं, तुम्ही 1 मिनिटाच्या आत हे प्रश्न सॉल्व्ह करणार. 40 सेकंद तरी लागेल तुम्हाला इझिली प्रॅक्टिस झाली तर. कळलं? चलो जायचं पुढे. व्हेरी सिंपल है, वेरी सिंपल. आता डबल डबल तुम्हाला तर माहिती आहे, डबल डबल रिपीट करने का कोई मतलब है नहीं. का? कारण की व्हिडिओ रेकॉर्डेड मिळणार आहे तुम्हाला. सो तुम्ही कधीही कितीही वेळा बघा, आरामात बघा. हा, डाऊट जर तुम्हाला असेल, तुम्हाला डाऊट येत असेल ना, तुम्हाला जर डाऊट असेल तर बघा, हा माझा नंबर आहे. थोडासा वेगळा कलर देतो. माझा नंबर आहे, यावर तुम्ही डाऊट विचारू शकता. 7378788704. ठीक आहे,
फक्त आणि फक्त व्हॉट्सअप करायचं, डोंट कॉल. कॉल करायचा नाही, फक्त आणि फक्त व्हॉट्सअप. कशासाठी? डाऊटसाठी. ठीक आहे, डाऊट असेल तर तुम्ही इझिली मला विचारू शकता. काय नंबर आहे? 7378788704. नंबर नोट करा, नंबर नोट करून घ्या, हाय टाकून ठेवा, नाव पण टाका, सेव्ह करून घेईल. डाऊट आला तर लगेच विचारायचं, विदाऊट डाऊट शिवाय काही क्वेश्चन विचारायचं नाही. कळलं? असे माझ्याकडे नमुने आहेत की सर मग काय म्हणते तुमची लाईफ, कसं चालू आहे, गर्लफ्रेंड काय म्हणते, पाहून गेली का, काय चालू आहे, कधी लग्न करताय. प्लीज डोंट आस्क पर्सनल क्वेश्चन. डाऊट विचारलं तर मात्र मी उत्तर देईल, नाही तर जय श्रीराम कर दूंगा भाई तुम लोगों को. चला बघा आता प्रश्न बघा काय आहे. बघा आता हा प्रश्न इंटरचेंज वाला प्रश्न आहे. हा इंटरचेंज वाला प्रश्न आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण टोटल पाहिले फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, 3 पर्सन, हे आपले असे 4-5 झालेले, बरोबर आहे ना. असे अजून काहीतरी आपण पाहिलेले होतो टोटल वगैरे अजून काहीतरी. असे तुम्ही हेडलाईन देत चला. ठीक आहे, हेडलाईन वगैरे काय करत देत चला तुम्ही की हा फर्स्ट पर्सनचा केस आहे, ते वरती लिहित चला आणि त्याला हायलाइट करत चला. आता हा काय आहे? इंटरचेंज वाला प्रश्न आहे. ठीक आहे, तर आता तिथे मेन्शन करा काय आहे, इंटरचेंज वाला केस आहे. तर बघा प्रश्न काय म्हटलं की इन अ क्लास प्रकाश इज 34th फ्रॉम द टॉप. प्रकाशचा जो नंबर आहे ना, प्रकाशचा जो नंबर आहे तो 34वा नंबर आहे. कुठून रे? टॉप वरून. प्रकाशचा जो नंबर आहे तो 34वा आहे. काय? टॉप वरून. पुढे बघा कळलं पर्यंत. पुढे बघा, अँड सुजय इज 17th फ्रॉम द बॉटम. सुजय जो आहे तो 17व्या स्थानावर आहे बॉटम वरून. सुजय जो आहे, सुजयचा काय आहे तो 17th फ्रॉम द बॉटम, 17व्या स्थानावर आहे. कुठून? बॉटम वरून. आता प्रश्न बघा काय म्हटलंय की वेन दे बोथ इंटरचेंज देअर पोझिशन. म्हणजे काय? इधर का मार, कळलं, इधर का माल उधर. म्हणजे ते काय करतात? त्यांची जागा अदला बदल करताय. पोझिशन काय करताय? अदल बदल करताय. त्यांचं एकमेकांचं स्थान काय करताय? इंटरचेंज करताय, बदलताय ते. ठीक आहे, बदलल्यानंतर काय होतंय की प्रकाश बिकम्स 26th फ्रॉम द टॉप. कोण रे? प्रकाश. म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळलेली आहे की प्रकाशची ही कुठली पोझिशन आहे? ही प्रकाशची ओल्ड पोझिशन आहे. आणि प्रकाशची मग न्यू पोझिशन काय होती रे? न्यू पोझिशन काय आहे प्रकाशची न्यू पोझिशन काय आहे? प्रकाश किती तयार होतोय? तो 26व्या नंबरला तयार होतोय. 26 फ्रॉम द काय? 26 फ्रॉम द काय? 26 फ्रॉम द काय? टॉप. कळलं इथपर्यंत? कळलं. आता बघा पुढे काय म्हटलंय की हाऊ मेनी स्टुडंट देअर आर इन द क्लास. असे किती विद्यार्थी आहेत त्या क्लासमध्ये? अरे व्हेरी सिंपल. जेव्हा असा केस असेल आणि विचारलं असेल की हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास, म्हणजे टोटल जेव्हा विचारलं असेल इंटरचेंजच्या केसमध्ये, तेव्हा फक्त व्हेरी सिंपल काम करायचं. त्यासाठी एक फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला लक्षात ठेवा काय की तर फर्स्ट न्यू पोझिशन प्लस सेकंड ओल्ड पोझिशन. कळलं? म्हणजे काय रे? म्हणजे काय आणि काय करायचं? म्हणजे काय? फर्स्ट न्यू पोझिशन म्हणजे कुठली रे? फर्स्ट न्यू म्हणजे ही पहिल्या पर्सनची न्यू पोझिशन. पहिल्या पर्सनची काय आहे? ही न्यू पोझिशन आहे. आणि काय करतोय की सेकंड पोझिशन जी ओल्ड आहे ना, सेकंड पर्सनची ओल्ड पोझिशन हे घेतलेलं आहे. आणि त्यामधून फक्त अजून एक काम करा की मायनस काय करा? 1 करा. मायनस काय करायचं? 1. नाही तर ते डबल काउंट होऊन जातं. हे तुम्हाला माहिती फॉर्म्युला आहे हा. कळलं? ये फॉर्मूला आई होप आप सबको समझ में आ रहा होगा. कळलं इथपर्यंत? फॉर्म्युला काय आहे? जेव्हा ते पोझिशन इंटरचेंज करतात आणि टोटलसाठी लक्षात ठेवा फक्त आणि फक्त टोटल विचारलं असेल तेव्हा फर्स्ट न्यू पोझिशन प्लस सेकंड ओल्ड पोझिशन -1 करायचं. कळलं इथपर्यंत? आता फर्स्ट न्यू पोझिशन काय आपल्याकडे? 26 दिसतंय का? 26 आहे. काय आहे? 26 आहे. प्लस केलं सेकंड ओल्ड पोझिशन काय आपल्याकडे? सेकंड ओल्ड पोझिशन काय आहे आपल्याकडे? सेकंड ओल्ड काय आहे? 17 आहे.
आणि वजा काय करणार 1 करणार. व्हेरी सिंपल, कळलं. आता 26 आणि 17 किती होतात? 26 आणि 17 किती होतात? तर किती होतात रे? 43 होतात. किती होतात? 43 होतात. आणि मग -1 केलं तर काय येतं आन्सर? 42. ऑप्शन मध्ये आहे का 42? नाहीये, म्हणजे नन ऑफ दिस. कळलं. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, या गोष्टीला तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. फक्त इंटरचेंजचा जेव्हा केस देतात आणि विचारलं काय की टोटल विचारलं असेल ना, टोटल, तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. कळलं पर्यंत. मग सर जर सेकंड पर्सनचं विचारलं असेल तर तेही आपण करणार आहे, टेन्शन घेऊ नका, त्याचं पण आपण बघूया. कळलं. मी साईडला होऊन जातो, पण तुम्ही पूर्ण एकदा जे आहे ते नीट ऑब्झर्व करत राहा. ठीक आहे. कळलं पर्यंत. दिसतंय की नाही याच्यामध्ये? ओके, चला, क्लियर आहे. चलो बघा पुढे आता करा बरं सॉल्व. ये प्रश्न तो आपको भी आना ही चाहिए. टेक योर टाइम. तब तक मैं पी लेता हूं थोड़ा सा जल. चला बघा आता हा प्रश्न आता तुम्हाला थोडासा वेगळा वाटत असेल. आता यामध्ये कदाचित त्या सेकंड पर्सनचं पण पोझिशन विचारलं असेल. बघा, विकास जो आहे तो 23व्या नंबरला आहे टॉपवरून. 23rd फ्रॉम द टॉप. 23व्या नंबरला आहे. कुठून रे? टॉपवरून. कुठून? टॉपवरून. कळलं इथपर्यंत? व्हेरी नाईस. पुढे बघा. अँड शालू इज 29th फ्रॉम द बॉटम. शालू जी आहे ना, शालू जी आहे, शालू ती 29व्या नंबरला आहे बॉटम वरून. ओ मेरी शालू जब तक रहेगा समोसे में आलू तब तक रहेगी मेरी शालू. चला बघा, शालू आए ना आए हमारा प्रॅक्टिस रहेगा चालू. बघा आता, बघा काय आहे आता. ही विकासची काय आहे? ओल्ड पोझिशन आहे. न्यू पोझिशन बद्दल बघा काय म्हणताय ते. काय म्हणताय? वेन दे बोथ इंटरचेंज देअर पोझिशन. बघा, ते एकमेकांचा काय करताय? जागा अदल बदल करताय. पोझिशन काय करताय? इंटरचेंज करताय एकमेकांसोबत. देन विकास बिकम 36 फ्रॉम द टॉप. विकास काय तयार होतोय रे? 36व्या नंबरला काय तयार होतोय? तो 36व्या नंबरला तयार होतोय. पण कुठून रे? टॉप वरून तयार होतोय. कळलं इथपर्यंत? आता विचारलं काय की व्हॉट इज शालूज न्यू पोझिशन फ्रॉम द बॉटम इन द क्लास. शालूची नवीन पोझिशन विचारलेली आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. परत हायलाइट करतो. शालूची नवीन पोझिशन विचारलेली आहे. शालूची नवीन पोझिशन विचारलेली आहे. कुठून रे? बॉटम वरून. बॉटम वरून म्हणजे आधी आपल्याला टोटल विचारत होते तेव्हा आपण फर्स्ट ओल्ड प्लस फर्स्ट न्यू पर्सनचं आणि सेकंड ओल्ड जे आहे -1 करत होतो टोटल असल्यावर. पण इथे आता सेकंड पर्सनचं विचारलेलं आहे. मग काय करणार? बहुत आसान तरीका है. बघा आता काय करायचं यार ज्यादा दिमाग भी नहीं लगाना इसको. बघा, जेव्हा आपल्याला एखाद्या पर्सनचं जेव्हा सेकंड पर्सनचं पोझिशन विचारलेलं असेल ना, अशा केसमध्ये काय करायचं की बघा, या 23 मध्ये नीट बघा, या 23 मध्ये मी असे किती टाकू किंवा काढू की 36 तयार होतात. किती? 36 असे तयार होणार. तुम्ही बोलणार की सर आपल्याला काढता तर नाही येणार पण टाकता येईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे? सर आपण मायनस तर नाही करू शकत पण प्लस करू शकतो. जेव्हा आपल्याला या 23ला 36 रेडी करायचं असेल तर याचा अर्थ काय सर? याचा अर्थ काय की आपल्याला यामध्ये 13 ऍड करावे लागेल. काय करावे लागेल? 13 आपल्याला ऍड करावे लागेल. याचा अर्थ काय की यांच्यामधला गॅप काय कितीचा आहे? 13चा आहे. गॅप कितीचा आहे? गॅप कितीचा आहे? तर 13चा गॅप आहे. कितीचा गॅप आहे बाळा? 13चा गॅप आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. अच्छा, हे 13 प्लस केले ना रे आपण. मायनस केले की प्लस केले? प्लस म्हणजे ऍड केलेले प्लस केलेले म्हणजे 13 प्लस होत आहे. म्हणजे हे 13 काय करा? यामध्ये ऍड करा. हे 13 काय करा? यामध्ये ऍड करा. व्हेरी सिंपल. आता सरळ तुम्हाला दिसतंय
की सर 9 आणि 3 किती होतात 12. चला गेला 1 3 आणि 1 4, हे 3 आणि 1 4 किती आले 42. किती आले 42. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं 42. म्हणजे आपल्याला आता शालूची जी नवीन पोझिशन आहे, शालूची जी नवीन पोझिशन आहे काय भेटलेली आहे, काय भेटलेली आहे आपल्याला, काय भेटली आता 42. कळलं इथपर्यंत? व्हेरी नाईस अँड व्हेरी इंटरेस्टिंग माय ब्रदर. कळलं उत्तर काय असेल 42. काय असेल 42. कळलं? कळलं? व्हेरी सिंपल आहे. फक्त जेव्हा पोझिशन विचारलं असेल सेकंड पर्सनचं काही नाही बघायचं यांच्यामधला गॅप किती आहे, प्लस होतंय की मायनस होतंय. जे तर जर इथे प्लस होत असेल तर प्लस ऍड करा, याच्यामध्ये मायनस होत असेल तर मायनस ऍड करा. व्हेरी सिंपल. कळलं? पार्ट ऑफ प्रॅक्टिस होऊन जाईल, हळूहळू येईल तुम्हाला. टेन्शन मत लो मेरे दोस्त, मैं आपके साथ हूं. कळलं? चला बघा बरं हा प्रश्न काय म्हटलंय. इन अ क्लास अमित इज अमित 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 काय म्हटलंय अमित. अमित जो आहे आता हे ओल्ड आणि न्यू पोझिशन आपल्याला बघायचं आहे. अमितची ओल्ड पोझिशन काय आहे, अमित इज 33rd, 33व्या नंबरला आहे. कोण रे अमित, इथं नाव लिहून घेतो त्याचं, अमित 33व्या नंबरला. ते 33rd फ्रॉम 33व्या नंबरला कुठून रे, फ्रॉम द टॉप, टॉप वरून. ठीक आहे. अँड पूनम, पूनमची ओल्ड पोझिशन काय आहे, हमारे शादी में अभी बाकी है हफ्ते 4. पूनम हो पूनम, पूनम तर काय आहे 44. 44 पण कुठून बॉटम वरून आहे. हे यांचं काय आहे रे ओल्ड पोझिशन आहे. बट म्हटलं काय when they both interchange their position, जेव्हा ते एकमेकांचं काय करताय जागा काय करताय एकमेकांसोबत शेअर करताय, इंटरचेंज करताय. then Amit becomes 26 from the top. म्हणजे अमित जो आहे म्हणजे अमितची ही न्यू पोझिशन. आता अमितची ही न्यू पोझिशन आहे की अमित काय तयार होतोय 26 नंबरचा तयार होतोय. पण कुठून रे टॉप वरून. कुठून तयार होतोय तर टॉप वरून. बरोबर आहे ना. आता काय विचारलं की व्हॉट इज पूनम्स न्यू पोझिशन फ्रॉम द बॉटम. तर पूनमचं बॉटमची जी पोझिशन काय असेल असं विचारलं, म्हणजे सेकंड पर्सनचं बॉटमचं विचारलेलं आहे. सिंपल आहे. अबा तुमको ही पता है बबुआ की तुम जानते हो की आता आपल्याला काय असं मायनस करू की प्लस करू की 26 तयार होतील. आता हे सगळ्या गोष्टी काय सांगायची गरज आहे का, नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायची गरज आहे का, बिलकुल नाही. आता तुम्हाला चांगलंच माहिती की सर यांच्यामधला जो गॅप आहे तो 7चा गॅप आहे. तो गॅप कितीचा आहे रे बाळा, तो 7चा गॅप आहे. म्हणजे -6 होता, सॉरी 7 होत आहे, -7 होत आहे, मायनस काय होता 7 होत आहे, -7 होत आहे. बस सिंपल काम करा. जर 33 मधून 7 गेले तर 26 होऊ शकता. तर व्हेरी सिंपल आहे ना यार. 44 मधून 44 मधून 7 गेले तर किती येणार 37. हा एक ऑप्शन नाही तो मेरा दोस्त करतो नन ऑफ दिस. सिंपल काम आहे, बडा ही आसान तरीका था. कळलं? व्हेरी सिंपल. कळलं? एकदा परत ऑब्झर्व करा बरं फास्ट मध्ये काय दिलेले काय नाही दिलेले. ठीक है, समझ में आ गया मेरे दोस्त. तो टेंशन नहीं लेना, हमें बड़े आसान तरीके से जाएंगे, धीरे धीरे जाएंगे, करते रहो काम. तो तुम्हाला आता इंटरचेंजचा पण केस कळलेला आहे. इंटरचेंजचा पण केस कळला आता, काही डाऊट नाही. आता हा केस आहे बिटवीन वाला. हा केस कुठला रे, हा बिटवीन वाला केस आहे. कुठला केस आहे बिटवीन वाला. हेडिंग टाका बिटवीन केस. ठीक आहे, बिटवीन केस हे हेडिंग टाका. टाकला, व्हेरी गुड. बघा आता पुढे हुशार झाले तुम्ही. आता रँकिंग अँड ऑर्डर मध्ये आता तुम्ही हुशार झालेले आहे 50%. ठीक आहे, अजून 50% व्हायचं बाकी आहे. म्हणजे की इन अ क्लास ऑफ 50 स्टुडंट, म्हणजे टोटल किती आपल्याकडे, टोटल किती आहे 50 स्टुडंट आहे. एनी डाऊट? नो सर. व्हेरी गुड. पुढे बघा. एम इज 18th फ्रॉम द टॉप. एम जो आहे तो टॉप वरून काय आहे किती नंबरला आहे 8 नंबरला, सॉरी 8 नंबरला आहे. 8 फ्रॉम द टॉप. बरोबर आहे ना, टॉपला आहे. पुढे काय म्हटलंय की एच इज 20th फ्रॉम द बॉटम. एच जो आहे तो 20व्या नंबरला आहे बॉटम वरून. ठीक आहे,
बॉटम वरून. यू नो व्हेरी वेल, यांचं ऍडिशन होणार, टॉप प्लस बॉटम काय येत आहे 28 येणार. 8 आणि 20 किती होत आहे 28 होत आहे. कळलं इथपर्यंत? येस. पण 28 आन्सर आहे का असं काही नाही, नन ऑफ दिस पण नसेल. मग सर काय असेल, काय विचारलंय की हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर बिटवीन एम अँड एच. एम अँड एच मध्ये असे किती विद्यार्थी आहे असा प्रश्न विचारलाय त्यांनी. ठीक आहे, असा प्रश्न विचारलाय. मग काय नाही, एकदम सोपं काम करायचं. हा 50 आहे ना टोटल. 50 काय आहे टोटल आहे. 50 काय आहे आपल्याकडे हे टोटल आहे. 50 आपल्याकडे काय आहे हे टोटल आहे. कळलं इथपर्यंत? टोटल आहे ना, व्हेरी सिम्पल. म्हणजे टोटल काय करायचं, टोटल आहे आणि आपल्याकडे सम किती चालू 28 आलाय. 28 आलाय, बरोबर आहे ना. कळलं इथपर्यंत? म्हणजे तो सम आहे तो 28 आहे. आता मग आता काय करतोय बघा, आता हे जे 50 आहे, हे जे सर 50 आहे, हे जे 50 आहे हे 28 पेक्षा जास्त आहे कमी आहे? जास्त आहे, बरोबर आहे ना. पण मात्र सर 28 जी आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आहे ही 50 पेक्षा कमी की जास्त आहे? काय सर कमी आहे. काय आहे मायनस आहे, म्हणजे कमी आहे ना, कमी आहे. मग काय करणार सर मायनस करणार. काय करणार मायनस करणार. व्हेरी सिंपल. काय करणार मायनस करणार. आणि 50 मधून 28 गेले, 50 मधून 28 गेले तर काय होत आहे 22 येते. काय उत्तर येत आहे 22 येते. व्हेरी सिंपल. कळलं? केलं काय बघा की जेवढे पण आपल्याला विद्यार्थी विचारले ना, आपल्याला जेवढेही विद्यार्थी हे विचारलेले आहे त्यांचा टॉप आणि बॉटम आपण पहिले काढून घेतलं. त्या हे जो 2 पर्सन एम आणि एच यांचा आपण काढून घेतलं. टोटल आपल्याला भेटलेलं आहे. नंतर ही जी व्हॅल्यू होती टोटल, ही जी टोटल व्हॅल्यू जी होती, ही जी टोटल व्हॅल्यू होती, ही जी टोटल आपल्याला जी व्हॅल्यू भेटली होती, ही टोटल जी व्हॅल्यू भेटली होती आपल्याला जी गिवन होती त्याला फक्त इथं ठेवून दिलेले. आणि जे आपल्याला आउटपुट मिळालं 28, चेक केलं की 28 जे आहे ते 50 पेक्षा कमी की जास्त आहे. कमी असेल तर मायनस केलं, कमी असेल तर काय केलं मायनस केलं. तो सिंपल आहे. 50 मधून काय केलं 28 आहे, 50 मधून 28 गेले तर उत्तर काय येतं तुमचं 22 येते. कळलं? हा टोटल जो काही आपण गेम खेळलेला आहे, जे काही आपण इथे स्कीम दिलेली आहे, ही स्कीम कसली रे, ही स्कीम कसली आहे बिटवीनची स्कीम आहे. कसली स्कीम आहे इन बिटवीनची स्कीम आहे. कळलं इथपर्यंत? ओके, नो प्रॉब्लेम. मग सर जर 50 पेक्षा जास्त आली, म्हणजे एखाद्या टोटल पेक्षा व्हॅल्यू जास्त आली तर काय नाही, त्याचा पण सोल्युशन आहे आपल्याकडे. टेन्शन घेऊ नका रे, मैं हूं ना तुम्हारे साथ, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, पुढे बघा. आता इथं कदाचित तुमचं जे आहे ते जास्त येऊ शकतं. बघू काय आहे आता. टोटल किती आपल्याकडे बघा, तुम्ही पॉज करून सॉल्व्ह करा, तोपर्यंत मी सांगून देतो म्हणजे तुम्हाला नंतर तुमचा आन्सर चेक करता येईल. टोटल किती आहे, टोटल आहे 100. टोटल किती आहे 100. कळलं इथपर्यंत? येस. आता बघा रवी इज 27th फ्रॉम द टॉप. रवी जे आहे, रवी जो आहे तो काय आहे तो 27 नंबरला 27 स्थानावर आहे, पण कुठून रे टॉप वरून, बरोबर आहे ना. मात्र हरीश जो आहे, हरीश इज 36th फ्रॉम द काय आहे बॉटम. ठीक है. आता जो हरीश है, राजा हरिश्चंद्र जो है हमारे, वो कहां से मेरे भाई, वो 36वें नंबर पे है बॉटम से. कळलं इथपर्यंत? तो काय आहे तो बॉटम वरून आहे. कळलं इथपर्यंत? यस, काही प्रॉब्लेम नहीं, समझ में आ गया मेरे दोस्त. अब तो तुम्हें कोई दिक्कत भी होने से रही है. आता हे टोटल किती होता है, टोटल किती होता है 27 आणि 36, आय थिंक किती होतात 63 होतात. आय थिंक किती होतात 63 होतात. आय थिंक नाही, कन्फर्म. ठीक आहे, 63 होतात. किती होतात 63 होतात, बरोबर आहे ना. आता 63 जे आहे ते टोटल पेक्षा कमी की जास्त आहे. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे 100 वजा काय करणार 63. का रे, का, कारण की 63 जी संख्या आहे ही 100 पेक्षा काय आहे कमी आहे, 100 पेक्षा कमी, म्हणून वजा करतोय. म्हणून आपण काय करतोय वजा करतोय. व्हेरी सिंपल आहे. आणि 100 मधून 63 गेले तर आन्सर काय येतं 37. काय येतं 37. एकदम सिंपल, व्हेरी सिंपल. म्हणजे विचारलं काय की हाऊ मेनी स्टुडंट देअर आर बिटवीन इन द रवी अँड हरीश, किती आहे 37 आहे. कळलं? पूर्ण प्रश्न पण वाचायची आता गरज पडली नाहीये. कळलं इथपर्यंत? तर व्हेरी सिंपल हा प्रश्न होता. कळलं? काही एकदम काही एवढं जास्त लोड घेण्यासारखा हा प्रश्न नाही आहे. फक्त विचारलं काय किती पर्सन आहेत बिटवीन त्या दोघांच्या मध्ये, बस खेळ तोच आहे. कमी आहे ना, कमी जर नंबर आहे तर मायनस करा. आता जर तुमचा हा डाऊट असेल की सर जास्त असेल तर, अरे जास्त असेल तर बघा ना, जास्त असेल तर काय करायचं
करा बघा. आता जास्त असेल तर काय असू शकतं बघा. तुमचा हा डाउट होता, आई नो तुमचा हा डाउट होता. तो चलो मेरे दोस्त ये भी डाउट जो है तुम्हारा आज सॉल्व कर देते हैं. बघा आता टोटल किती आहे, टोटल विद्यार्थी किती आहे, टोटल किती आहे 100 आहे, बरोबर आहे ना. पुढे बघा अजय जो आहे, अजयची व्हॅल्यू काय रे भाऊ, अजयची व्हॅल्यू काय आहे 76 फ्रॉम द काय टॉप आहे. कळलं इथपर्यंत. पुढे बघा, पुढे बघा काय दिलेलं आहे, पुढे बघा काय दिलेलं आहे. ठीक आहे, हे अजय बद्दल सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, विजयची व्हॅल्यू काय आहे 63 फ्रॉम बॉटम. 63 म्हणजे 63व्या नंबरला आहे. कुठून रे, बॉटम वरून. कुठून, बॉटम वरून. टॉप प्लस बॉटम करून टाका, टॉप प्लस बॉटम. ठीक आहे, आता याची व्हॅल्यू बघा ना, 100 पेक्षा जास्त होते का रे, किती होत आहे रे 139 होत असेल. अरे 139 होत आहे का, 139 होत आहे का. अच्छा 139 होत आहे सर. मग आता अरे काही नाही, 139 ही 100 पेक्षा जास्त आहे ना. 139 ही 100 पेक्षा जास्त आहे का, 139 100 पेक्षा जास्त आहे. यस सर. मग अशा वेळेस 139 म्हणजे काय करणार, सम मायनस टोटल. कळलं. फॉर्म्युला बघा काय आहे आता याचा, काय आहे की सम दिसतंय, सम मायनस टोटल -2 करा. का तर हे 2 पर्सन कुठले रे, हे 2 पर्सन अजय आणि विजय. कळलं. सम किती आपल्याकडे 139, किती आहे रे 139, मायनस काय करा, मायनस टोटल. टोटल किती आहे 100 आहे. कळलं. सिंपल, व्हेरी सिंपल. कळलं. अरे बडा ही आसान तरीका. आणि -2. आता बघा किती आन्सर येऊ शकतं. आता अगदी सोपं काम करायचं. 139 मधून 100 वजा करा, 139 मधून काय करा 100 वजा करा. 100चे 100 गेले, उरले 39. 39 मधून 2 गेले, आन्सर आलं 37. व्हेरी व्हेरी सिंपल. देख लो, समझ में आ गया. कळतं तुम्हाला. काहीच नाही, फक्त जर 100 पेक्षा जास्त व्हॅल्यू असेल, 100 पेक्षा व्हॅल्यू जर मोठी असेल, तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा. सम मायनस टोटल -2. सिंपल आहे. कळलं. व्हेरी सिंपल आहे. कळलं. होप कळलंच असेल तुम्हाला, असं नाही की काही कळत नसेल. ठीक है, समझ में आ गया मेरे दोस्त. तो चलो आगे बढ़ते हैं. बघा आता या प्रश्नाचं उत्तर मेरे दोस्त तुमको ही देना पडेगा. ठीक आहे, याचा आन्सर कुठे करणार तुम्ही, मला व्हॉट्सअप करा. याचा आन्सर काय करा, व्हॉट्सअप करा. हा होमवर्क साठी काय तुम्हाला आता होमवर्क पाहिजे की नहीं, तुम्हाला होमवर्क रखो मेरे दोस्त. जब तक तुम्हारे पास होमवर्क नहीं होगा तो कैसे करोगे. ठीक है, या होमवर्कचा आन्सर तुम्ही काय करा, कमेंट करा और तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. माझा नंबर आहे 73. माझा नंबर आहे, तुम्ही व्हॉट्सअप पण करू शकता. आन्सर जे आहे, आन्सर काय करू शकता, व्हॉट्सअप नंबर काय 7378788704. ठीक आहे, याला तुम्ही व्हॉट्सअप इझिली करू शकता. 7378788704 व्हॉट्सअप करा. आई एम वेटिंग फॉर युअर आंसर. पुढे बघा. चलो तो मेरे दोस्त आज के लिए इतना काफी था. आई होप तुम्हाला सेशन हा आवडला असेल. बस जाता जाता लाईक करा आणि कमेंट करा जर तुम्हाला आवडलं असेल तर. कमेंट मला हे नको की नाईस, व्हेरी नाईस, किती आलाय तुम्हाला ते मला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मला तुमच्या कमेंटशी काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे, कारण नको, मला नाही वाटत की तुम्ही तुमचा ते कमेंट करून तुमचा टाइम वेस्ट होईल. तुम्ही फक्त तेच कमेंट करा की हां सर कळलंय, नाही कळलंय, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, अजून आपले याचे कदाचित अजून 1 ते 2 सेशन होतील जे की व्हेरी इम्पॉर्टंट आहे बँकिंग एक्झामच्या पर्पजने. सो आपण ते पण कंप्लीट करूया. ओके, चलो टाटा, बाय बाय, टेक केअर, अभ्यास करा, बाय बाय.